श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर हिंदू धर्मामध्ये धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. अगदी तुमच्याकडे धनत्रयोदशीची पूजा केली जात नसेल तरी पण आपल्याला या दिवशी काही उपाय व सेवा करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल, घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील आणि घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल. भरपूर वेळा आपल्याकडे पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. अगदी मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा पैसेचा मोबदला मिळत नाही. काही ठिकाणी घरामध्ये पैसा आहे पण सुख नाही. मग आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते. तसेच आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई जाणवत नाही. दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथीला धनतेरस हा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार समुद्र मंथनाद्वारे भगवान धन्वंतरी यांचा अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या धनतेरसला धनत्रयोदशी असं देखील म्हणतात. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केल्यामुळे जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने रोगापासून मुक्ती मिळते. यावर्षी 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहेत. आता या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील, तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील, याबद्दलच सर्वच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता या दिवशी मातीची भांडी खरेदी करणे हे खूप शुभ मानले जाते. अगदी आपण दिवा किंवा पणत्या आणत असतो, त्या पणत्या देखील आपल्याला धनत्रयोदशी दिवशीच खरेदी करायच्या आहेत. तसेच आपण मातीची लक्ष्मीची मूर्ती देखील आपण खरेदी करू शकतो. तर तुम्ही देखील धनत्रयोदशी दिवशी खरेदी करायची आहे. तसेच या दिवशी देवांचा वैद्य स्वामी धन्वंतरीचा जन्म झाला, त्यामुळे या दिवशी धन्वंतरी जयंतीही साजरी केली जाते. आता या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल, मग फ्रीज असो, वॉशिंग मशीन असो किंवा घरातील अगदी कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल, अगदी तुम्हाला नवीन फर्निचरसुद्धा घरामध्ये घ्यायचे असेल, नवीन वस्त्र घ्यायचे असतील किंवा देवाचं जे काही साहित्य असेल तर ते देखील आपण हा शुभ मुहूर्त बघून खरेदी करू शकतो. धनत्रयोदशीची खरेदीचा शुभ मुहूर्त हा 29 ऑक्टोबरला सकाळी 10:55 सुरू होईल ते दुपारी 1:04 असेल. त्यानंतर सायंकाळी 7:35 सुरू होईल ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल. या दिवशी काम करणं किंवा कोणतीही वस्तूची खरेदी करणं शक्य होईल तुम्हाला संध्याकाळी, कारण की आपण त्याची पूजा करणार आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी 10:55 दुपारी 1:55 तुम्हाला ज्या काही वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. आपल्या घरामध्ये अगदी धनाची पूजा होत असते किंवा समजा धनतेरसची जरी पूजा होत नसेल तरी आपण पूजा करायची आहे. आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे. या चौरंगावरती आपल्याला एक लाल वस्त्र टाकायचं आहे. तसेच आपण एक प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे अखंड अक्षता घ्यायचे आहेत, म्हणजे तांदूळ घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता. या दिवशी तुम्हाला श्री गणेश आणि लक्ष्मीची पूजा करायची आहे. श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छपणे पुसून घ्यायचं आहे. वस्त्र परिधान करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वांची जुडी, जास्वंदीचं फूल, गुलाबाचं लक्ष्मीला फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. कमळाचं फूल लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. आणि यानंतर आपण या दिवशी तुमच्याकडे असलेले जे काही धान्य आहे किंवा सोनं आहे, धन आहे, याची आपण पूजा करत असतो, त्या वस्तूंची देखील आपल्याला पूजा करायची आहे. किंवा तुम्ही या दिवशी धने खरेदी करायचे आहे. धने हे तर धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याची पूजा करणं खूप चांगलं मानलं जातं, खूप शुभ मानलं जातं. आपण बाजारात आता
धने आणतो ते धने अखंड असावेत, तुटलेले फुटलेले नसावेत. आपल्याला पूजेमध्ये फक्त अखंड धने घ्यायचे आहेत. अगदी एक वाटी भरून आपल्याला धने घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही जर या दिवशी सोनं खरेदी केले असेल तर ते देखील आपल्याला पूजेमध्ये मांडायचं आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला धनाचीही पूजा करायची असते. आता यानंतर आपल्याला अत्यंत एक प्रभावी उपाय करायचा आहे किंवा सेवा करायची आहे. म्हणजे काय आपल्या घरात एखादी स्त्री असेल किंवा पुरुष कमावती असेल तर त्या व्यक्तीला आपण आसनावरती बसवायचं आहे. फक्त दक्षिणेकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पूर्व पश्चिम कोणत्याही ठिकाणी तुम्ही बसू शकता. त्या व्यक्तीला बसवून नंतर आपण थोडेसे वाटीमध्ये जे काही धणे घेतलेले आहेत ते धणे आपण त्या व्यक्तीच्या उजव्या हातामध्ये द्यायचे आहेत आणि आपल्याला ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर ते धने त्या व्यक्तीवरून आपण 7 वेळा उतरून टाकायचे आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला त्या व्यक्तीवरून हे धने 7 वेळा उतरून टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे जे काही धने आहेत ते आपण उतरून टाकले होते ते धने आपल्याला तुळशीमध्ये टाकायचे आहेत. तुळशी तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा घरामध्ये जर तुळस नसेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये टाकले तरी चालेल. हे धने जसे उगवतील तसे आपल्या घरांची, मुलांची, पतीची सर्वांचीच प्रगती होईल अशी मान्यता आहे. त्यामुळे कमावलेली जी काही व्यक्ती आहे त्याच्यावरून हे धने आपल्याला उतरून धनत्रयोदशीच्या दिवशी उतरून टाकायचे आहेत. यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. आपण माता लक्ष्मीसमोर जी वाटीभर धने ठेवले होते ते धने आपल्याला घ्यायचे आहेत. तसेच आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. तो अगदी छोटासा कपडा असला तरी पण चालेल. हा कपडा आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे. आता त्या वाटीभर धन्यामधून थोडेसे धने काढून घ्यायचे आहेत. जवळपास 108 धने तुम्ही त्यामधून काढायचे आहेत आणि आपल्या माता लक्ष्मीचा एका मंत्राचा जप करायचा आहे. माता लक्ष्मी व कुबेर मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापाय स्वाहा असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि आपण हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे आणि आपण एका हातामध्ये धान्य घ्यायचं आहे म्हणजे ते धन घ्यायचं आहे आणि परत आपल्याला ते लाल कापडावरती ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण 108 धने घ्यायचे आहेत आणि हा मंत्र देखील आपण 108 वेळा म्हणायचा आहे. आता तुम्हाला हा मंत्र अवघड वाटत असेल तरी पण मोबाईलवरती तुम्ही हा मंत्र लावून दिला तरी पण चालेल, नुसता श्रवण केला तरी पण चालेल आणि आपल्याला 108 धने त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचे आहेत. म्हणजेच काय तर ते धने बांधताना अजूनही आणखी एक म्हणजे त्याच्यामध्ये ₹1 नाणं घ्यायचं आहे. त्याला आपण हळद कुंकू लावायचं आहे. थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि हे नाणं आपण त्या धनवरती ठेवायचं आहे. तसेच एक सुपारी घ्यायची आहे. सुपारीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. त्याला देखील थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि ह्या अक्षता अखंड असाव्यात त्याची एक पोटली बनवायची आहे आणि आपण धने ₹1 नाणं आणि सुपारी यांची पोटली घेऊन आपण लाल रंगाच्या कापडामध्ये बनवायची आहे. आता ही पोटली जी बनवलेली आहे ती आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. तुमची कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत असेल, तो पैसा स्थिर राहत नसेल, घरामध्ये खूप आर्थिक टंचाई चालू असेल, अगदी कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती मनापासून लक्ष्मी मातेला सांगायची असेल. अगदी या उपायामुळे आपले जे काही कर्ज आहे ते कर्ज देखील फिटत जाईल व घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल. आता यानंतर ही पोटली आपण माता लक्ष्मीसमोर तशीच ठेवायची आहे. ही धनत्रयोदशी झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही जिथे पण पैसे ठेवता तिथं ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. घरामध्ये पैसा हा स्थिर राहील. पैशाचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका.